गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरु कशाला म्हणायचं? पुन्हा एकदा वृत्ती ज्ञान किती प्रकारचं? कोणते दोन प्रकार? प्रमा आणि अप्रमा. अप्रमामध्ये किती प्रकार? कोणते? यथार्थ प्रमामध्ये सुख दुःख स्मृती ज्ञान यथार्थामध्ये, अयथार्थामध्ये रज्जू सर्प, की ज्या ज्ञानाचा बाद होतोय त्याला अयथार्थ म्हणायचं. भ्रम केव्हा तयार होतं? त्या ज्ञानामध्ये दोष मिसळला की काय तयार झाला? भ्रम तयार झाला. सुखी रसाच्या ज्ञानामध्ये सादृश्य नावाचा दोष मिसळला. साखर गोड आहे पण कडू लागते, तिथं पित्त नावाचा दोष मिसळला. आणि चंद्र हा ग्रह खूप मोठा आहे तरी छोटा दिसतो, तिथं दूरतेचा दोष मिसळला. असे दोष मिसळल्यामुळे योग्य ते दिसत नाही, जे दिसायला पाहिजे दिसत नाही. कशामुळं? दोषामुळे. पण हे दोष सूक्ष्म असल्यामुळं कळत नाही, त्याच्याकडे कोणी लक्ष पण करत नाही. हे साधू संतांनी लक्ष केलं. वस्तुस्थिती अशी नाही पण दोषामुळे असं झालं. जोपर्यंत आपल्यामध्ये दोष मिसळलेला आहे तोपर्यंत आपल्याला तसंच दिसणार आहे. जोपर्यंत दोष आहे ना, कुठपर्यंत? जोपर्यंत मग दोष काढल्याच्या नंतर तसं दिसत नाही. आता सगळ्यांना साखर कडू लागते का? सगळ्यांना लागत नाही. ज्याच्यामध्ये पित्त नावाचा दोष आहे त्याला. मग काही अध्यासामध्ये भ्रमामध्ये सगळ्याला सारखा भ्रम नाही, प्रत्येकाचा भ्रम. पण आकाश सगळ्याला निळ दिसायले, आकाश सगळ्याला निळ दिसायले आणि सगळ्यांना जगत सत्य दिसायले, खरं दिसायले. इथं अविद्या नावाचा दोष मिसळला. त्या ज्ञानामध्ये कोणता मिसळलेला आहे? म्हणून सगळ्याला सारखंच आहे. आता ज्याचा अविद्या नावाचा दोष गेला त्याला परमात्मा दिसणार झाला. फक्त त्यालाच परमात्मा दिसणार. कोणला? ज्याचा मग कोणाचा का होत नाही. अविद्या नावाचा दोष गेला की खाली ज्ञान उरत असते.
या ज्ञानामध्ये अविद्या मिसळल्यामुळं नाही ते दिसायले. जसं सादृश्य दोषामुळं सुखीवर जर दिसलं, सादृश्य दोषामुळं, तसं अविद्या दोषामुळं हे जगत दिसतंय, जगत सत्य वाटतंय. कुठपर्यंत? जोपर्यंत अविद्या नावाचा दोष आहे तोपर्यंत तसंच होणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही अंतर पडणार नाही. कोणी म्हणजे कुठपर्यंत येईल तसं काही नाही. मग हा अविद्या नावाचा दोष कळावा लागणार आहे, अविद्या नावाचा दोष जावा लागणार आहे, तेव्हा आपल्याला चौकट सुख दिसत. चौकट काय दिसत? सुख म्हणजे परमात्मा दर्शन होईल. जोपर्यंत अविद्या नावाचा दोष आहे तोपर्यंत परमात्मा दर्शनाची वाट पाहू नका आणि कशाला परमात्मा म्हणून बसू नका. त्याच्यानं ना तुमचं समाधान होणार आहे, ना तुमची तृप्ती होणार आहे, ना काही होणार नाही. म्हणून आपल्या आपल्या परीनं आपलं अविद्या नावाचा दोष काढणं आणि सुख भोगत राहणं. आपलं सुख मिळतंय. मग अविद्या नावाचा दोष काय करायला? आपलं सुख अजिबात दाखवलं. अविद्या नावाचा दोष मिसळायनं तिथं आपलं सुख अजिबात नाही. आता आपण सुखी वाटायला होत ते दुसऱ्याच्या याच्यामुळे सुखी वाटायला, आपल्यामुळं आपण सुखी वाटायला लागलो. कोणाला कोणाचा टेका आहे, कोणाचा टेका आहे, कोणाचा टेका आहे, कोणाचा टेका आहे. टेक्यानं सुख आहे का आपला सुख आहे? टेक्याचं सुख आहे आपल्याला. टेका निष्ठला की झालं हाय. म्हणून सगळे रक्षण कशाचं करायला? टेक्याचं. सगळं रक्षण टेकाचं. आपला टेका सरकू नये. सगळ्याचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. कुठं? आपला टेका सरकू नाही. पण टेका सरकणार ही 100% गोष्ट खरी आहे. तुम्ही किती संरक्षण करा टेकायचं, वटकं नाही ते. ताटाला लावलेलं काय ते वटकं नाही. वटकन कवाना निष्ठ येणार आहे. गौरव उभी राहील याची गॅरंटीच नाही त्या वटकनाची. म्हणून ते वटकन काढून फेकून द्यायचं. फेकून देणं म्हणजे अविद्या नावाचा दोष काढला की वटकन सरकल. समजा अविद्या नावाचा दोष आहे तोपर्यंत आधार कशाचा आहे? वटकनाचा. बस. मग संतांनी काय केलं? वटकन काढून फेकून दिलं जाईल. झाले स्वावलंबी झाले, स्वतंत्र झाले, स्वतःच्या सुखाने जीवन जगतात. ते दुसऱ्या टेकनाची गरज नाही त्यांना. आता ते टेकन लावून तरी फेकून देते. तुकाराम महाराजाला टेकन लावू लागले शिवाजी महाराज. बोलला घेतलं का टेकन? कामून घेतलं नाही. गरज नाही तिथं गरजच नाही त्या टेकनाची. स्वावलंबी. जोपर्यंत अविद्या नावाचा दोष आहे तोपर्यंत टेकन. आता पहिलं टेकन निश्चित, दुसरं टेकन पाहते. आता कोणाचे मालक सरकले की पोराचं टेकन घेते. त्याचं टेकन निष्ठलं की नातूचं टेकन घेतं. आता तुला कशी टेकण्याची सवय लागली कशी तुला? तरी रूढी परंपरेने लागली. लई कोणाचं नाही घेतलं तर मग आपल्या गव्हर्नमेंटचं टेकून घेतलं. आर्वे टिकटाचं म्हणा, त्या आपल्या याचं म्हणा, 1500 मिळतील त्याचं म्हणा, तेवढंच म्हणते बंद झालं आपल्याला. अरे टेकणं सोडून दे रे. ते जीवन नाही, ते टेकनाचं काय नाही, स्वावलंबी जीवन आहे. त्याच्यामध्ये काळजा झटकन करतंय. त्या टेकनाला धक्का लागू लागले काळ धड 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 उठतंय. धडकी मारते काय मारते का नाही?
आणि काही काय त्या धडकेमध्ये जातात बी. एवढा खतरनाक आहे ते टेकन चांगलं नाही. म्हणून त्याच्यापेक्षा फक्त काय करायचा, दोष काढायचा. कोणता? आयुर्वेदाचा दोष काढला की जसं आहे तसंच दिसते. जसं आहे तसंच दिसते. म्हणजे संतानं जे वर्णन केलेलं आहे टेकणं काढून, ज्यानं नो हे अवघा काय काढलंय, टेकन काढलं. कोणी जातीचं टेकन घ्यालंय, कोणी कुळाचं टेकन घ्यालंय. ज्ञानेश्वर महाराज ते बी टेकन घेतलं नाही. याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी. काढून कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृगजळवत जाईल दया, विषयाचे समसुख बेगडाची भावली, आभ्राची सावली जाईल दया. टेकणं काढून फेकून दिले. सोने रुपये आम्हा मृतिके समान आणि माणिक पाषाण खडे दे. टेकणं काढून सगळे फेकून दिले का ठेवले? आमचे डबक्यामध्ये टेकले. थोडंसं टेकन आहे बघ, घडी घडी त्याला पाच बसते. हे फक्त कशाचा दोष आहे? अविद्या नावाचा दोष आहे. अविद्या नावाचा. आता हे परमार्थ जे आहे ना, हा एक गोष्ट चांगली, पण सवय आपल्याला गच्चाळ लागलेली त्याला. ती सवय थोडी मोडावं लागते. सवय मोडत नाही लवकर. आधार घेतलेला आहे, दुसऱ्यांना आधार जगायची जीवनाची कला शिकलेली, म्हणून ती सवय मोडत नाही. मोह कसं होईल ती वाटते, मोह कसं होईल ती, मोह काय होईल ती, कसं होईल ती, काय होईल ती, कसं होईल ती. अरे एकदा मिटून टाक नाही ना, पुन्हा म्हणायचं कसंच होत नाही, मोह काहीच होत नाही. मला धक्काही लागत नाही या बेसिकवर परमार्थ आहे, लक्षात घ्या. ना काळाचं भय आहे मला, ना मृत्यूचं भय आहे मला, कोणाचंच भय नाही. ते टेकणं सगळे काढल्याच्यानंतर तुकाराम महाराज उद्गार निघाले, आता मज भय नाही पै कोणाचे, आता मज भय नाही पै कोणाचे.
अविद्येचं ठिकाण जे दोष मिसळला होता ज्ञानामध्ये ते दोष काढून फेकून दिला. आता पहा, फिल्टरचं पाणी म्हणजे काय? पाण्यामध्ये मिसळलेले दोष. फिल्टर काय करतंय? ते फक्त दोष काढतंय, शुद्ध पाणी देते तुम्हाला. तसं आपलं अध्यात्मशास्त्र म्हणजे काय? दोष काढतंय आणि तुम्हाला शुद्ध बनवतंय. अध्यात्मशास्त्र काय? तर फिल्टर आहे म्हणायचं. अध्यात्मशास्त्र काय? फिल्टर. बस एकदम शुद्ध, एकदम शुद्ध, एकदम शुद्ध. त्याच्यात एक सुद्धा दोष तुम्हाला दिसणार नाही. त्या तुमच्या ज्ञान खंडनामध्ये वरतीमध्ये आलेल्या ज्ञानासुद्धा काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. अविद्येचं खंडन केलं आहे. शब्दात एक दोष मिसळलेला नाही, शुद्ध बनवलं. पण हे माणसाला दोषाची सवय झाल्यामुळं काय झालं? ते दोष त्याला कळलं नाही झाले, तर काढायचंही बी कळत झाले, दोषही कळत झाले. सगुण भक्ती म्हणजे काय? दोष मिसळला. कोणता? अविद्येचा दोष मिसळून भक्ती मार्ग लावलायचा. कोणता? सगुण भक्तीचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये कोणता दोष आहे? आणि त्या दोषामध्ये सगळे येतील क्षण. पण ज्ञानेश्वर महाराजांनी फिल्टर लावलं. त्याचं काय लावलं? फिल्टर लावलं. फिल्टर लावून सगळे दोष काढले. त्रिगुण आसार निर्गुण सार, त्रिगुण आसार निर्गुण सार. दोष मिसळला होता. त्या ज्ञानामध्ये काय मिसळला होता? गुणाचा दोष मिसळल्यामुळे सगुण बनलं. ते दोष काढलं, झालं निर्गुण बनलं. काय बनलं? सार बनलं का काय बनलं? मिसळल्यामुळं काय बनलं होतं? म्हणजे शुद्ध सोन्यामध्ये किडाळ मिसळलं, म्हणून त्या सोन्याचा भाव काय झाला? कमी झाला. आणि एवढा बट्टा कसा लागला? अरे किडाळ मिसळलेलं आहे, त्याच्यामध्ये बटाळे धरणार काय? किडाळा सगळं तिथं घेईल काय? तसे हे किडाळाचे भक्त सगळे दोष मिसळलेले दुनियाचे मध्ये निघाले भक्ती करायला. सहवारी त्या भक्तीला शुद्ध भक्ती पाहिजे का मिसळलेली? शुद्ध भक्ती कोणती आहे? किडाळ काढली. महाविद्या नावाचा दोष काढायचा, अज्ञान काढायचं, दुसरं काही करायचं नाही. अज्ञान काढायचं. आता सवय अनादिकालाचे संस्कार त्याला कशाचे? अविद्ये मिसळून राहण्याचे. मग याला गुणही नाही झाला चांगला. आता बरेच लोक देवदेव करून मारायला येतात. कुठं सुखामध्ये मारायला, कुठं सुख लागलं त्यांना देवदेव करून तरी
संसार करणाऱ्याला सुख लागणं आणि देवदेव करणाऱ्याला बी सुख लागणं. मग शेवटी ते म्हणाले देवाला मोह तरी काय चांगलं केलं. आता पायावर किती बेकार गोष्ट झाली. आता देव चांगला आहे त्याच्या आरोप केला, देवानं मोह काय चांगलं केलं. आता त्यानं रात्री फोन केला, हे लोक असे काम करायचे. मी मला सांगतो आज दोष मिसळला, दुसरं काय झालं काय मिसळला, मी दोष काढायला सांगतो काढणार. मग त्याचा कळलं आपला आज देवाकडे काही गलती आपली उगाही नाकारून देवावर काय करायला आरोप करायचा आपण, देवावर आरोप करायचा. आता ज्याला काढायचे काढतील, नाही ज्याला आपल्याला चलायले तर चलतील, आपल्याला काय करायचं. माझ्याकडून सांगायचं मी सांगतो. मग कोणता दोष मिसळला, अविद्येचा. मी सच्चिदानंदामध्ये काय मिसळलंय, अज्ञान मिसळलंय. आणि त्या सच्चिदानंदाला झाकून टाकलंय. जसं त्या सादृश्य नावाच्या दोषानं काय केलं, दोरी झाकली तिथं सर्प दाखवलं. काय दाखवला, आता पहा दोरीचा स्वभाव कोणीकडे, सर्पाचा स्वभाव कोणीकडे. दोरीचा स्वभावाचा अंतर तर पहा ना किती येते. दोरीपासून अजिबात भय वाटत नाही, कोण्याच माणसाला वाटणार नाही दोरीपासून. पण त्या दोषानं काय दाखवला, दणक्याला एकदम थर 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 कुठल्या कुठं गेली होती. आपल्याला करायचं काहीच नाही पाहिजे. तुम्ही आता ते दोष मिसळलेले परमार्थ सोडून दिले की शुद्ध परमार्थ राहते खाली पाहिजे. आणि काही करायचं नसते त्यामुळे. फक्त आपण आपल्याला आपण तिथं उरलेला आपणच राहतो. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. जास्त पब्लिसिटी होती, जास्त लोक मानतात, पण त्याच्यामध्ये दोष आहे ना. काय करतो, कितीही लोकांना मानलं काय, किती पब्लिसिटी झाली तरी काय, त्यांचेही धड नाही ना आपले धड नाही. धड आहे काही धड नाही, त्यांचेही धड होईल ना आपले धड होईल. पण याच्यामध्ये दोष काढला तर आपले धड आहे आणि त्यांचेही धड आहे, दोघांचे धड होणार आहे त्याच्यामध्ये. शुद्ध खाली हे जर मळ निघाला अविद्येचा तर खाली काय उरतंय, नुसता आनंद उरतंय. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आणि काही त्या हरीला करायची गरज नाही, काही नाही, काही निवांत मस्त. हे फक्त ज्ञानामध्ये करायचं काहीच नसते पहा लक्षात घ्या. आता बी आपल्यापाशी मी शुद्ध नाही का, तर त्याच्यामध्ये काय मिसळली, अशुद्धता, दोष मिसळली. आणि ते दोष आपल्याला कळलं झाले तेवढंच आहे. शास्त्र तुम्हाला कळून देते हे दोष मिसळ. आता तुम्हाला कळालं की नाही, सादृश्य नावाच्या दोषामुळं काय झालं, त्या पित्त दोषामुळं काय झालं, धूर्तेच्या दोषामुळं काय झालं. जसं आहे तर दिसायला सुरुवात झाली का, तसं अविद्या दोषामुळं काय झालं तसंच झालं. नाही ते दिसायले, त्याला आहे म्हणालो, पळायलो त्याच्या पाठीमागं. ते दोषामुळं कशामुळं, नाही तर एवढा आनंद आहे, एवढा निवांतपणा आहे की तुला पळायची गरज नाही, एवढं बेजार व्हायची गरज नाही. तोंडा पोरस करले प्रत्येकाने जर आपापला दोष काढा तर एकदम लगे. आणि तेच माऊलीनं दोष काढायचं शिकवलं पसायदानामध्ये. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जगाला स्वच ज्ञान व्हा, फक्त नीच ज्ञान व्हा, संपलं. हे 12 भानगडी सगळ्या संपून जातो का. मी मध्ये काय मिसळला, दोष मिसळला. आणि दोष मिसळल्यामुळं दणक्याला मी घाणीमध्ये शिंपवलं झालं. आणि नेमकं एवढा दोष मिसळला, ती घाण म्हणजे मी. आणि घाणीला मोजा, कोणला मोजा, आता कोणला वाटा ना मला मोजा म्हणून, वाटायला की नाही. मला मान द्यावा, कोणला, कोण द्यावा. आता किती केस खाली गेलेली पहा तुम्ही. या अध्यात्माच्या आपला विचार करू नये, लौकिक दृष्टीचा कधी विचार आपण गरज नाही बरं का. लगे व्यवहाराचा विचार नाही, लौकिक दृष्टीचा विचार नाही, माणसाचा विचार नाही. इथं फक्त चालतंय अध्यात्माचा विचार. हे चांगलं लक्षात घ्या.
आपण नेहमी जे बोलणं आहे ना आपलं अध्यात्मातून बोलतो ते तेव्हा आहे. लौकिकातून कधी बोलत बी नाही. तर लौकिकाचं का तर या ग्रंथाने लौकिकाचं हे केलेलं आहे, त्याग केलेला आहे. लौकिक आणि वैदिक कर्माचा त्याग करून आपण इथं बोलतो. आणि आपल्याला सवय लागली कोणी हे करायची लौकिका पाहायची सवय लागली. हां, आम्हाला एवढे लोक मोजतात नाही तर घाण म्हणायलेत आम्हाला. तुम्हाला म्हणे झाले, तुम्हाला देव म्हणायले, पण तुम्ही घाणीत पडात असं म्हणाले. देव कुठं पडलाय? देव घाणीत पडलाय हो. आणि ते मला आमचा देव तसाच राहतो. फोडू द्या घाणीत पडला तर तुम्हाला काय करायचं. आता ते देवपण झालं नाही. एवढा मोठा देव शुद्ध पवित्र परमात्मा घाणीमध्ये पडलेला ते देवपण झालाय. पडला फक्त एकाच वर्गाला, ते म्हणजे सत्ताला. बाकीच्या घाण बी कळलं, पडलेलं बी कळलं, तसंच कळलं. ते तर कळतच जातं. म्हणून आईची कळवळ्याची जाती काही लाभा मिळत नाही. पोटी भार व्हाय त्याचे सर्वस्व साहे. फक्त एक जात संताची अशी की त्यालाच एक चालते फोन झाली. बाकी त्याला मस्त मजेत येतात आपल्या आपल्या मजेमध्ये. त्याला काही घेणं नाही करायचं. पण हे एवढा मोठा परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा परमात्मा एका घाणीच्या डबक्यामध्ये पडलेला आहे. स्वतःला चक विसरून गेलेला आहे. घाण म्हणजे मी म्हणायला येतो. पान निखळ घाण म्हणजे मी. एवढा बुद्धीनं काय केला, निश्चय पण केलेला आहे. ते निश्चय हालायला सुद्धा तयार नाही आता. देह म्हणजे मी म्हणजे काय झाला निश्चय? देह मी म्हणजे निश्चय कोणता आहे? ती मध्ये असल्यामुळं कवा कवा बाहेर निघते तेव्हा तर त्याच्याकडे 5 मिनिट डोळ्याकडून फेकून देते. नीट पाहिजे कुठून निघाली घाण, आतून निघाली नाही. आणि त्या घाणीला तू काय म्हणायला? मी म्हणायला. आणि मग चांगलं भाव म्हणायला. कोणाच चांगलं भाव? देव का एवढा पागल आहे का घाणीत चांगलं करायला? बरं घाणीचं काय चांगलं करेल? जास्त घाण वाढली काय? आता काही काही माणसं घाणीकडे पाहतात. आता आपली बॉडी मस्त शरीर म्हणतात हे सगळं पाहू. आता घाणीतच लक्ष. घाण म्हणजेच मी झाले. त्या घाणीला एवढी बुद्धीमध्ये दोष उतरलेला आहे ना, लक्षात घ्या. एवढा मल चित्तामध्ये उतरलेला आहे. आणि म्हणून संतांना सांगावं लागलं, तुमच्या पाया पडतो जरा चित्त काय करा. आणि ती घाण जशा तशी आहे. घाणी काढा, चित्ताची शुद्धता करा. देह बुद्धीला घाल, पळवा चित्त.